नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं अस्पार अकॅडमी मध्ये। आज आपण या आधी जो व्हिडिओ बघितलेला आहे विभाज्यतेच्या कसोट्या बरोबर काही बेसिक क्वेश्चन आहेत बरोबर। आता आपण यावरती काही थोडेसे त्याच्या एक लेवल थोडी वाढवलेली आहे म्हणजे क्वेश्चनची, ते आज आपण बघणार आहोत। म्हणजे कशा पद्धतीचे अजून क्वेश्चन विचारले जातात विभाज्यते या कसोटीवरती किंवा विभाज्यतेच्या नियमावरती। बघूया तर आपण या विषयावरती काही क्वेश्चन्स। पहिला क्वेश्चन दिला आहे, जर 6, 5, 3 XY या संख्येला 80 ने निशेष भाग जात असेल तर X अधिक Y ची किंमत काय असेल? हा प्रश्न विचारलेला आहे बरोबर। या आधीचे क्वेश्चन कसे होते की तुम्हाला एखादी संख्या दिली होती आणि म्हणजे 2 ते 11 या किंवा 2 ते 20 या म्हणजे या अंकापैकी तुम्हाला काय करायचं होतं, भाग घालवायचा होता बरोबर। आता इथे संख्या किती दिलेली आहे आपल्याला? 80। आता 80 ने काय करायचं आहे, ही जी संख्या आहे या संख्येला भागायचं आहे, निश्चित भाग जातो म्हणून सांगितलंय बरोबर। जर जात असेल या संख्येला पूर्णपणे 80 ने भाग जात असेल तर X आणि Y ची किंमत किती असे विचारले। तुम्हाला पहिल्यांदा X आणि Y ची किंमत काढावी लागेल आणि त्यानंतर काय करावं लागेल, बेरीज करावी लागेल। मग आता आपल्याकडे 80 ची विभाज्यता नियम आहे का? नाहीये, म्हणजे काय करावं लागेल, जर 80 ने निश्चित भाग घालवायचा असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, 8 आणि 10 बरोबर। 8 गुणिले 10 केलं तर किती येतं? 80 येतं। जिथे तुम्हाला 8 आणि 10 ची काय वापरावी लागेल, विभाज्यता कसोटी किंवा विभाज्यतेचे नियम वापरावा लागेल। 8 चा नियम काय सांगतो, शेवटचे 3 अंक काय असले पाहिजे, एकतर 0 नाहीतर त्या शेवटच्या 3 अंकांना 8 ने पूर्णपणे भाग गेला पाहिजे बरोबर। आणि 10 ची कसोटी काय सांगते, शेवटचा अंक काय असला पाहिजे, 0 असला पाहिजे। तर काय होतं, 10 ने पूर्णपणे भाग जातो। आता आपल्याला दिलेली संख्या काय आहे मित्रांनो, 6, 5, 3 XY ही संख्या म्हणजे शेवटचे अंक काय येतं, Y आहे। मग 10 ची कसोटी जर लागू करायची असेल तर शेवटी काय आलं पाहिजे, 0 आलं पाहिजे। म्हणजे Y ची किंमत मिळाली, Y काय मिळाला, 0 मिळाला। आता आपल्याला काय चेक करायचं आहे, 8 ची कसोटी तर लागू होते का, शेवटचे 3 अंक। आता Y ची किंमत काय झाली, 0 झाली, म्हणजे हा अंक कसा होईल, 6, 5, 3 X0। आता या 3 अंकांना काय केलं पाहिजे, 8 ने भाग जातो का हे चेक केलं पाहिजे। मग शेवटचे 3 अंक काय आहेत, 3 X आणि 0 बरोबर। आता इथे X ची किंमत काय करूया आपण, पुटअप करायची। X ची पहिला 0 ठेवा, मग 1 ठेवूयात, 2 ठेवूयात, अशा पद्धतीने। जर पर्यायामधून जर गेलो, नाही पर्यायामधून जाता येणार नाही, कारण काय विचारले की आपल्याला X आणि Y ची किंमत विचारले। समजा इथे आपण काय ठेवलं, जर X ची किंमत 0 ठेवली पहिल्यांदा तर काय होणार, 300 होणार। तर 300 ला 8 ने भाग जाईल का, नाही जात पूर्णपणे। जर X ची किंमत 1 ठेवली तर काय होणार, X ची किंमत काय ठेवली आपण, 0 ठेवली। तर X ची किंमत काय ठेवली आपण, 1 जर ठेवली तर काय होणार, 310 होणार। याला पण 8 ने पूर्णपणे भाग जाणार नाही बरोबर। अशा पद्धतीने जर आपण X ची किंमत ठेवत गेलो तर 8 ने काय करायचं आहे, भाग घालवायचा आहे। जर X ची किंमत 2 ठेवली तर काय होणार, 332 बरोबर, 320 होणार। तर 320 ला 8 ने भाग जातो पूर्णपणे, म्हणजे 40 येतं। पण जर इथे X ची किंमत आपण 2 टाकली तर काय होणार, ही पूर्ण संख्या 65, 320। आता या संख्येला 80 ने पूर्णपणे भाग जाणार नाही, फक्त कितीने जाईल, 8 ने जाईल, पण पूर्ण 80 ने जाणार नाही। मग आपण एक दुसऱ्याच्या मोठा अंक ठेवू, इथे जर 4 ठेवलं तर काय होणार, 340 होणार। परत जाईल का, नाही। 335 होईल का, नाही। 336 ठेवावं लागेल। 336 म्हणजे X च्या ठिकाणी जर 6 असेल तर आपला अंक काय होऊ शकतो, 360 होऊ शकतो। याला पूर्णपणे भाग जातो बरोबर। म्हणजे X ची किंमत काय असू शकते, 6 असू शकते। काय असू शकते, 6, 2 असणार नाही। मग आता काय मिळालं आपल्याला, X बरोबर 6 आणि Y बरोबर काय मिळाला, 0 मिळाला। विचारले काय तुम्हाला, X अधिक Y ची किंमत म्हणजे X अधिक Y म्हणजे 6 अधिक 0 म्हणजे किती असणार आहे, पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर असेल। समजलं का, या पद्धतीने या क्वेश्चनचा आन्सर होता। ठीक आहे, आता पुढचा प्रश्न बघू आपण। बघा पुढचा प्रश्न काय दिलेला आहे, जर 4, 5, 3, 2, 1, 7 ही एक संख्या आहे, या संख्येला 9 ने निशेष भाग जात असेल तर A च्या जागी कोणता अंक येईल, हा आपला प्रश्न आहे बरोबर। आता या ठिकाणी या संख्येला जर भाग घालवायचा असेल तर आपल्याला पहिल्यांदा काय माहित पाहिजे,
9ची विभाज्यता माहित पाहिजे का? 9चा नियम. 9चा नियम काय सांगतो? सर्व जी संख्या दिलेल्या आहेत त्या संख्येतील सर्व अंकांची बेरीज करा आणि त्या बेरीज जी काही बेरीज येईल त्या बेरजेला काय केला पाहिजे? 9ने पूर्णपणे भाग केला पाहिजे. जर त्या बेरजेला पूर्णपणे भाग जात असेल तरच ते दिलेल्या संख्येला आपण 9ने भाग जाऊ शकतो. बरोबर? आपण आता ते चेक करू. बघ काय दिलेले अंक बेरीज करून घेऊ. 5 4 3 2 1 7. बरोबर? यांची बेरीज करावी लागेल. आता 5 आणि 4 9 9 आणि 3 12 12 नंतर 2 14 14 आणि 7 झाले 21 अधिक 1. बरोबर? आता या ए च्या ठिकाणी कोणता अंक टाकल्यानंतर किंवा ठेवल्यानंतर आणि परत बेरीज केल्यानंतर 9ने भाग जाईल. बरोबर? आता या पर्यायामध्ये जाऊ. बघा पहिला पर्याय काय दिलेला आहे? 3 दिलेला आहे. बरोबर? आता 21 आणि 3 किती होणार? 24. तर 24 ला 9ने भाग जाईल का? नाही. म्हणजे पहिला पर्याय गेला. आता दुसरा चेक करा. 21 अधिक 9 झाले किती? 30. आता 30 ने पण 9 ला भाग जाईल का? नाही. म्हणजे दुसरा पण पर्याय गेला. आता पर्याय क्रमांक 3 बघू आपण. 21 अधिक 6 किती होणार? 27 भागिले 9. आता इकडे काय होतं? पूर्णपणे भाग जातो. होय. म्हणजे पर्याय काय असणार आहे? 3. हे आपलं या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. समजलं का? यासाठी आपल्याला काय माहित पाहिजे? विभाज्यतेचे नियम माहित पाहिजेत. जर माहित नसतील तर व्हिडिओ बघा. याआधी आपण बघितलेला आहे, घेतलेला आहे व्हिडिओ, तुम्ही चेक करू शकता. ठीक आहे, पुढे जाऊ आपण. बघा पुढचा प्रश्न दिलेला आहे. खालीलपैकी कोणती संख्या 11ने पूर्णपणे विभाज्य आहे? आता खाली पर्याय दिलेले आहेत 4. या 4 पर्यायापैकी कोणता तरी एक पर्याय असा असणार आहे त्या संख्येला 11ने भाग जाणार आहे. बरोबर? यासाठी आपल्याला 11ची विभाज्यता माहित पाहिजे. काय माहिती? 11ची विभाज्यता सांगते की एक आणि एक संख्येची बेरीज आणि बेरजेतील फरक 0 किंवा 11 किंवा 11च्या पटीमध्ये जर येत असेल तर त्या संख्येला 11ने पूर्णपणे भाग जातो. आपण चेक करू. पहिला बघा काय दिलेला आहे. पहिला पर्याय. आता 1 आणि 1. बरोबर? किती? 1 अधिक 1 अधिक 1 किती आलं? परत 1 किती आहे? 1 2 3 4. बरोबर? बेरीज झाली 4. दुसरे आता राहिलेले 1 आणि 1 2 आणि 1 3 आले. 4 वजा 3 किती येतं? 1. म्हणजे 11 आलं का? नाही. 0 आलं का? नाही. म्हणजे पहिल्या पर्यायाला 11ने भाग जाणार नाही. दुसरा चेक करा आता. 1 अधिक 1 2 2 अधिक 1 3 झालं. वजा राहिलेले अंक बघा. 2 आणि 2 4 4 आणि 2 6. परत काय येणार? हे वजामध्ये येईल. परत याला भाग जाईल का? नाही. म्हणजे पर्याय पण 2 पण गेला. आता पर्याय क्रमांक 3 चेक करू आपण. 4 आणि 3 7 7 आणि 7 14 7 आणि 8 22 वजा परत 8 आणि 2 10 10 आणि 1 11. आता 22 मधून 11 गेले. राहिले मित्रांनो किती? 11. बरोबर? म्हणजेच पर्याय क्रमांक सी हा आपला उत्तर असू शकतं. कारण काय सांगतं 11ची कसोटी? जर बेरजेतील फरक हा काय आला पाहिजे? 0 किंवा 11 किंवा 11च्या पाड्यातील संख्या कोणती पण असेल तर. मग आपले पर्याय किती आला? 11 आला. म्हणजेच ह्या पर्याय क्रमांक जो 3 आहे याला 11ने पूर्णपणे विभाज्य असेल. पर्याय क्रमांक 3. समजलं? या पद्धतीने आपल्याला आन्सर काढायचं होतं. ठीक आहे, आपण पुढे जाऊ. हा पुढचा प्रश्न परत तोच आहे. इथं आता x ची किंमत विचारलेली आहे. याच्या आधी काय होतं? पर्यायामधील प्रश्न पर्यायामधील कोणती संख्या 11ने निषेध भाग जाईल असं विचारलं होतं. आता काय सांगितलंय? जर या संख्येला 11ने विभाज्य असेल तर x ची किंमत शोधा. म्हणजे या संख्येला पूर्णपणे 11ने भाग जातो. आता चेक करू आपण यांची बेरीज. संख्या दिलेली आहे 7 8 x 3 9 4 आणि 5. एक आड एक संख्या बघू. 7 अधिक x बरोबर अधिक 9 अधिक 5 यांची बेरीज करून घेऊ. बरोबर? x आहे असं ठेवा. आता x अधिक 9 आणि 5 14 आणि 7 किती येणार? 21 येईल. बरोबर? म्हणजे एक बाजू आपल्याला काय मिळाली? x अधिक 21. आता आपण दुसरे बघू. राहिले काय अंक? 8 8 अधिक 3 अधिक 4 यांची बेरीज करा.
8 9 10 11 11 आणि 4 झाले 15. बरोबर. म्हणजे आता या दोन्ही मधला काय करावं लागेल, आपण फरक घ्यावा लागेल. 1 अधिक 21 वजा 15 बरोबर काय आला पाहिजे, एकतर 0 किंवा 11 आला पाहिजे. आता चेक करू, पर्यायामध्ये x ची किंमत टाका. 5 जर घेतलं काय होणार, 21 आणि 5 काय होणार, 26 होईल. बरोबर. 26 मधून 15 गेले, किती राहतील. जर x ची किंमत काढली आपण, किंवा असं पण करू शकतो, हे जर सोडवला तरी पण चालेल. आता x ची किंमत आपण 5 ठेवली. 5 अधिक 21 वजा 15. 5 अधिक 21 अधिक 15 किती होणार, 26 वजा 15 किती येते मित्रांनो बघा. 7 5 गेला 1 आणि 2 मधून 1 गेला 1 म्हणजे 11. पहिलाच पर्याय आपला बरोबर येतो. काय घेतलं, 5 म्हणजे 11 आलं. यांच्या फरक किती आला, 11 आणि 11 11 भाग जाऊ शकतो. म्हणजे x ची किंमत काय असणार आहे, 5. हे आपलं पहिलं उत्तर आहे. समजलं का. जर 0 टाकलं, पुढचे पर्याय जर चेक करायचं झालं किती होईल बघा. x ची किंमत 0 ठेवली, मग 21 वजा 15 किती होणार, 6 येईल. बरोबर होतं का. 11 भाग जातो का, नाही. 0 येते का, नाही. 3 ठेवलं, 21 आणि 3 किती होणार, 24. 24 वजा 15 तरी पण 11 येऊ शकत नाही. 1 ठेवला, 20. 20 वजा 15 5 येतं. म्हणजे पर्याय क्रमांक काय असणार, 1 हे आपलं पर्याय असतं. समजला. या पद्धतीनं आन्सर काढायचं. आता पुढचा प्रश्न बघू आपण. बघा पुढचा प्रश्न काय दिलेला आहे. एक संख्या n ला 6 ने भागल्यावर बाकी 4 उरते, तर 2n ने 6 ने भागल्यावर बाकी किती उरेल असं विचारलेलं आहे. ठीक आहे. आता एका ठिकाणी आपल्याला n ची संख्या माहित नाहीये, आपण कन्सिडर करू 10. बरोबर, पहिली संख्या आपण 10 घेतली. जर 10 ला 6 ने भागलं, 6 एके 6, बाकी किती उरते मित्रांनो, 4 उरते. बरोबर. आता हे यांचा 2n करा. 2n म्हणजे 2 गुणिले 10 म्हणजे काय होणार, 20 होणार. बरोबर. आता परत या 20 ला 10 ने 6 ने गुणा, 6 एके 6, 6 2 5 6 3 3 चा भाग बसेल 18, बाकी किती होणार 2. म्हणजे ज्यावेळी 2n ला 6 ने भागल्यानंतर बाकी किती उरते 2. पर्याय क्रमांक 2. मग आपण दुसरी संख्या घेऊन बघू. 10च का घेतला, दुसरी एक संख्या घेऊन बघू. 16 घ्या. n बरोबर काय घेतला, 16. आता परत या 16 ला 6 ने भागा, 6 दोन्ही 12. 16 मधून 12 गेले, बाकी किती उरते मित्रांनो, 4 उरते ना. आता यांचं काय करा, 2n करा. 2n म्हणजे 2 गुणिले जर 16 केलं किती येणार, 32. ठीक आहे. आपण आता 32 ला काय करूयात, 6 ने भागा, 6 चौक 24, 5 चा भाग बसेल 30, बाकी किती उरते, लक्षात येते का. बघा ज्यावेळी n असेल तेव्हा बाकी किती उरते, मग सांगितलं 4. तेव्हा 2n होईल, तेव्हा बाकी किती उरणार आहे 2. म्हणजे पर्याय क्रमांक 4 हा आपला उत्तर असेल. समजलं. या पद्धतीने आपण सॉल्व्ह करू शकतो एक्झाम्पल घेऊन. ठीक आहे. पुढे बघा. पुढचा प्रश्न आहे. एक संख्या दिलेली आहे, ही संख्या 11 ने विभाज्य असेल तर x ची किंमत काय. विभाज्य म्हणजे या संख्येला 11 ने भाग जातो. बरोबर. चेक करू. 11चे विभाज्यता, एकाडेक संख्यांची बेरीज आणि बेरीजतील फरक 0 किंवा 11 आला पाहिजे. बघा x 3 5 6 24 बेरीज करू. बरोबर. x अधिक 5 अधिक 2 म्हणजे किती आली बेरीज, x अधिक 7. राहिलेले अंक किती, 3 6 4. 3 अधिक 6 अधिक 4 म्हणजे किती झाले 13. या दोन्ही मधला फरक x अधिक 7 ही एक संख्या आहे, दुसरी संख्या काय मिळाली 13. यातील फरक एकतर 11 मिळाला पाहिजे किंवा 0 मिळाला पाहिजे. जिथं x जर 0 येण्यासाठी 7 मध्ये किती मिळालं पाहिजे, 7 आणि 6 13. जर 6 टाकला तर काय होणार, 13 वजा 13 0. म्हणजे 6 पर्याय आहे का आहे, पहिलाच पर्याय आपला 6 आहे. म्हणजे x ची किंमत जर 6 ठेवली, 6 अधिक 7 वजा 13, 6 आणि 7 13, 13 वजा 13 उत्तर काय आलं 0. जरी आता फरक 0 येत असेल तर त्याला काय संख्येला काय होतो, 11 ने विभाज्य असते. म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर असेल. किंवा काय आलं पाहिजे, 11 आलं पाहिजे किंवा 11च्या पटीमधली संख्या आली पाहिजे. बरोबर. अशा पद्धतीचा हा प्रॉब्लेम होतो. सोपं आहे. त्या आधीचे पण एक्झाम्पल असे होते. पुढं
खालीलपैकी खालीलपैकी कोणती संख्या 24 ने पूर्णपणे विभाज्य आहे? खालीलपैकी कोणती संख्या 24 ने विभाज्य आहे? आता 24 आपल्याला तर काय माहित नाही, नियम माहित नाही, बरोबर. जर 24 चे आपण फॅक्टर पाडले काय होणार? 8 त्रिक 24, बरोबर. म्हणजे इथे आपल्याला 8 आणि 3 ची विभाज्यता लागू केली तर 24 ने त्या संख्येला भाग जाईल. आता 8 ची विभाज्यता काय सांगते आपल्याला? शेवटचे 3 अंक, शेवटी 3 अंक एकतर काय असले पाहिजेत? 0 किंवा त्या तिन्ही पण अंकांना पूर्णपणे भाग गेला पाहिजे, पूर्ण भाग जाणे. ही आपली विभाज्यता आहे 8 ची. आणि 3 ची विभाज्यता काय आहे? सर्व अंकांची बेरीज. आणि ते बेरजेला 3 ने भाग गेला असेल तर काय होते? 3 ची विभाज्यता होते, बरोबर. आपण चेक करू पर्यायामध्ये. आता शेवटचे 3 अंक 0 किंवा पूर्ण भाग जाणार आहे. आता हे 0 आहे का? नाही. म्हणजे आता 718, तर 718 ला 8 ने भाग जाईल का? चेक करा. नाही जाणार, बरोबर. पॉइंट मध्ये आन्सर येईल बघा. 8 7 56 किंवा 8 9 72. आज घ्या 88 64, राहिले किती? 11, बरोबर. आता याला आपण पॉइंट मध्ये तुमचा आन्सर येईल, ज्याला पण भाग जाणार नाही. असा पर्याय शोधा ज्याला शेवटला 3 अंक किंवा 3 अंकला भाग जाईल. तर 832 हा पर्याय क्रमांक सी, हा पण येणार नाही. सी पर्याय बघा किती अंक आहेत? 832 आहेत. त्याला 8 ने बघा, 8 एके 8 आणि 8 चौक 32, म्हणजे 832 ला पण पूर्णपणे भाग जातो. आता ह्याचा जर या अंकांची बेरीज जर केली तर 3 भाग जातो का? आपण चेक करू. पर्याय क्रमांक आपण कोणता चेक करतोय? तिसरा. बेरीज करा. 3 अधिक 1 अधिक 2 अधिक 5 8 3 3 आणि 1 4 5 6 6 आणि 5 11 11 आणि 8 19 19 आणि 3 22 23 24, बरोबर. बेरीज येते 24. 24 ला 3 भाग जातो ना, पूर्णपणे भाग पूर्ण जातो, बाकी 0 राहते. म्हणजे असा एक पर्याय आहे ज्याला 8 ने पण भाग जातो आणि 3 ने पण भाग जातो. म्हणजेच 24 ने पण त्या संख्येला विभाज्य असेल किंवा भाग जाईल. म्हणजेच खालीलपैकी कोणती संख्या म्हणजे पर्याय क्रमांक 3 ही संख्या 24 ने पूर्णपणे विभाज्य असेल. समजलं मित्रांनो? अशा पद्धतीने हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा. ठीक आहे, पुढे बघू आपण. पुढे दिलेलं आहे, जर परत एक संख्या असते त्याच पद्धतीने दिलेलं आहे 4 1 3 0 6 7 6. ही संख्या 81 ने विभाज्य असेल तर a ची किंमत किती? आता 81 चा नियम आहे का आपल्याकडे? नाही. तर अशा संख्या असतील तर काय करायचे? आपले अवयव पाडून घ्यायचे. आता 81 जसं आपण 24 चे पडले होते त्या पद्धतीने 81 काय येणार? 9 गुणिले 9 नवी नवी 81. म्हणजे आपण काय करू शकतो? 9 ची विभाज्यता वापरू शकतो. आता 9 ची विभाज्यता काय सांगते? 9 ची विभाज्यता अशी सांगते की त्या अंकांची बेरीज जर केली तर त्या बेरीजला 9 ने भाग गेला तर त्याला काय होतं? 9 ने विभाज्य असेल. आता आम्ही याची बेरीज करून बघू. 4 4 1 3 0 6 7 6 या अंकांची पूर्णपणे बेरीज करा. 4 आणि 3 7, परत 7 आणि 6 13 13 आणि 7 20 20 आणि 6 26, बरोबर. अधिक ए. आता ए म्हणजे ऑप्शन मध्ये कोणतरी एक नंबर टाकावी लागेल. त्यावेळी यांची बेरीज किती येईल? त्या बेरीजला 9 ला भाग जाईल. जर 2 टाकला किती होणार? 26 26 27 28. जर ए ची किंमत काय मी ठेवली? पर्याय क्रमांक 1 जर ठेवला 26 अधिक 2 28. 28 ला 9 भाग जाईल का? नाही जाणार. 3 जर ठेवली 26 अधिक 3 किती येणार? 29. याला पण जाणार नाही. 1 जर ठेवला 26 अधिक 1 किती येणार मित्रांनो? 27. 27 चा पूर्णपणे भाग जातो 9 ने, किती येतं? 3 येतं. भागाकार 3, बाकी 0, बरोबर. आणि शेवटचा पर्याय पण चेक करा. 0 जर ठेवली 26 अधिक 0 काय येणार? 26. 26 ला 9 भाग जाईल का? नाही जाणार. म्हणजे पर्याय क्रमांक सी हे आपलं उत्तर असेल. समजलं? या पद्धतीने हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा होता. यासाठी आपल्याला काय माहिती गरजेचं आहे?
विभाज्यता माहित असणं गरजेचं आहे. म्हणजेच जर 9 ने भाग जात असेल म्हणजेच त्या संख्येला 81 ने विभाज्य असेल, 81 ने पण भाग जाईल. ठीक आहे. पर्याय क्रमांक किती येऊ शकतो? 3 नंबर. चला पुढे बघू. हा, जर कोणतीही 3 अंकी संख्या दोनदा लिहून 6 अंकी संख्या बनली, उदाहरणार्थ 256 256, तर ती नेहमी कशाने विभाज्य असते हे आपल्याला शोधायचं आहे. बरोबर. आता उदाहरण काय दिले त्यांनी? 256 256 अशा जर अंक घेतलं तर याला कोणत्या संख्येची विभाज्य असेल हे शोधायचंय. बरोबर. किंवा 121 121 असे 6 अंकी संख्या. तर लक्षात ठेवा, असे ज्यावेळी अंक येतील त्यावेळी विभाज्य कशाने असणार आहे? 1001 ने काय असणार आहे? विभाज्य असणार आहे. आणि 1001 चे अवयव काय पडतात? 7 11 आणि 7 13 आणि 11. हे या 1001 चेच काय आहेत? विभाज्य. म्हणजेच 7 ने पण भाग गेला पाहिजे, 13 ने पण आणि 11 ने पण. केवळ एकानेच जाऊन चालणार नाही. म्हणजे 1001 या संख्येने जर 6 अंकी आपली एकसारखी संख्या तयार करायची असेल तर त्याला किती भाग घेत जाणे आवश्यक आहे? नेहमी 1001 ने. बरोबर. आता हे कसं जर माहित करून घ्यायचं असेल तर ते आपण संख्या कशामध्ये कशी लिहितो? जर आपण एक अंकी संख्या घेतली तर काय लिहिणार? 2 गुणिले 100 अधिक 5 गुणिले 10 आणि अधिक 6 यांची जर बेरीज केली 2 गुणिले 100 म्हणजे किती येतं? 200 अधिक 50 अधिक 6 यांची बेरीज केली किती येतं? 256 येतं. बरोबर. याच पद्धतीनं आपली 6 अंकी संख्या आहे. बरोबर. आता 2 नंतर किती अंक आहेत? 2 अंक आहेत, मग 0 आल्या. आता हे 2 नंतर किती अंक आहेत? 2 गुणिले 1 मध्ये किती येणार? 5 येतील. बरोबर. अधिक 5 गुणिले अशा पद्धतीनं. बरोबर. म्हणजे आपण काय केलं, यातून जर कॉमन काढल्यानंतर तुमचं शेवटी काय शिल्लक राहणार आहे? 1001च कॉमन निघेल. बरोबर. या पद्धतीने तुम्ही सॉल्व्ह करू शकता. एक्सप्लेनेशन हवं असेल तर. पण लक्षात ठेवा, 6 अंकी जर संख्या असेल, अशी बनवायची असेल, एकसारखे अंक रिपीट घ्यायचे असतील म्हणजे काय? A B C A B C गुणिले काय असतं? 1001. ठीक आहे. बघा, जर n ही एक समसंख्या असेल तर 6n वजा 1 ही संख्या नेहमी कशाने विभाज्य असते? प्रश्न काय विचारलेला आहे? n ही एक समसंख्या. समसंख्या म्हणजे काय असणार आहे? म्हणजे 2 4 म्हणजे ज्याच्यात एका स्थानी काय असला पाहिजे? 0 2 4 6 8 हे अंक जर आले तर ती संख्या काय होते? समसंख्या होते. बरोबर. मग त्याच्यासाठी n ही एक काय आहे? समसंख्या आहे. आणि समसंख्या असेल तर 6n वजा 1 ही संख्या नेहमी कशाने विभाज्य असते हे आपल्याला शोधायचं आहे. बरोबर. आता या ठिकाणी जर आपण यांची किंमत ठेवायला लागेल तर आपल्याला काय होणार आहे? उत्तर मिळून जाईल. जर यांची किंमत आपण काय ठेवली? 6 ठेवली, किती येणार? 6n वजा 1. आता यांची किंमत काय आहे आपल्याकडे? n हा सम अंक आहे. काय आहे? सम. म्हणजे सम कोणकोणते असणार आहेत? 2 4 6 8. बरोबर. हे अंक जर ठेवले तर आपल्याला सोडवायचे. पहिला जर आपण काय ठेवला? 6 ठेवला, 6 गुणिले 6 वजा 1 किती मिळतं? 6 आहे 36 वजा 1 किती येणार आहे? 35. जर 2 ठेवला, 6 दोन्ही 12 वजा 1 किती असणार आहे? 11. जर 4 ठेवला, वजा 1 करायचे, 6 चौक 24 वजा 1 23. बरोबर. 8. अशा पद्धतीने आपण काय केलं? सम अंक ठेवत गेले. आता 11 13 पर्याय आहे का? नाही. पर्याय कोणता आहे आपला? 35. म्हणजे 6 जर अंक ठेवला तर काय येणार आहे? 6 36 वजा 1 35. हा अंक त्या 6च्या याच्यामध्ये 6च्या मल्टिपल मध्ये कॉमन राहील.
बरोबर. म्हणजे त्याची विभाज्य काय असणार आहे, 35 हा विभाज्य असेल. समजलं. या पद्धतीने आपल्याला सॉल्व्ह करायचे होते. म्हणजे 35 हा विभाज्य असणार आहे. कधी, जर 6n मधून 1 वजा केला तर त्यावेळेस. समजले. असे क्वेश्चन आज आपण बघितलेले आहेत. अशा पद्धतीने आपण 10 क्वेश्चन आज बघितलेले आहेत. हे क्वेश्चन जर तुम्हाला समजले असतील किंवा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल धन्यवाद. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा.